दिनांक 14 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे, अरे डोळे झाक मागे पाहू नकोस. द्वारकेहून महाराज गिरनार पर्वतावर आले. येथे अनेक तीर्थे आहेत. हनुमानधारी तीर्थ हे त्यापैकीच एक असल्याने महाराज तेथे 2 रात्री राहिले. तेथे एक पांगळा होता. महाराजांचे दिव्य तेज पाहून ते ईश्वरी अवतार आहेत अशी त्याची खात्री पटली. त्यांच्या पायाला हात लावून दर्शन घेण्यासाठी तो उतावीळ झाला, पण पाय नसल्याने त्यास तेथवर चालत जाणे शक्य होईना. त्याने कळवळून प्रार्थना करताच महाराज म्हणाले, अरे डोळे झाक, मागे पाहू नकोस आणि चालत इकडे ये. तेथे असणाऱ्या लोकांना ती चेष्टाच वाटली. ते उपहास करू लागले, पण पांगळ्याची श्रद्धा दृढ होती. त्याने डोळे झाकले आणि निशंकपणे चालत महाराजांपाशी आला. मागील कथेत महाराजांनी आंधळ्याला दृष्टी दिली, तर या कथेत महाराजांनी पांगळ्याला पाय दिले. यातील दडलेला पारमार्थिक अर्थ आपण पाहू. पाठीच्या कण्यातून इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 महत्वाच्या नाड्या जातात. तशा त्यांच्या पुढून, मागून आणि बाजूने आणखी 11 नाड्या जातात. सुषुम्ना हृदय मस्तकात जाते. इडा, पिंगला डाव्या उजव्या नाकपुडीत येतात. शंखिनी आणि यशस्विनी दोन्ही कानात येतात. गांधारी व पुषा या 2 डोळ्यात येतात. सरस्वती जिभेवर येते. हस्ती जिव्हा आणि पयस्विनी दोन्ही पायांकडे जातात. कुहू नाडी उपस्थान म्हणजे लिंग योनीमध्ये, तर अलंबुषा नावाची नाडी गुदद्वाराकडे येते. विश्वोदरा व वारणा या 2 नाड्या दोन्ही हातांमध्ये येतात. पाठीच्या कण्यावरील 6 चक्रांना या नाड्या जोडलेल्या असतात. प्राणशक्तीने या नाड्यांवाटे ही 6 चक्रे कार्यक्षम करता येतात. तसेच चैतन्य शक्तीचा विशेष पुरवठा करून अकार्यक्षम अवयवांना संजीवन देता येते. हा सगळा योगाभ्यासाचा विषय असून त्यात अशक्य असे काहीच नाही. या नाड्या अत्यंत सूक्ष्म असल्याने साध्या डोळ्यांना दिसत नाहीत, पण सिद्ध योगी मात्र या यौगिक दिव्य दृष्टीने पाहू शकतो. प्राणशक्तीच्या बाह्य कुंभकाद्वारे तो योग्य ते बदल दुरुस्त्या करू शकतो. महाराजांनी हेच केले, पण त्याचबरोबर अरे डोळे झाक, मागे पाहू नकोस असा आश्वासनात्मक आदेश दिला. त्याचा अर्थ सद्गुरूंवर विश्वास ठेव असा होता. डोळे झाकून म्हणजे बेलाशक आणि मागे पाहू नकोस म्हणजे तुझा पांगळा भूतकाळ विसरून जा असा त्यांचा अभिप्राय होता. महाराजांच्या शब्दातून प्रकटणारा दैवी शक्तीचा प्रभाव, यौगिक क्रियेमुळे प्राणशक्तीने चैतन्याचा प्रभाव आणि पांगळ्याची दृढ श्रद्धा अशा तिहेरी घटकांचा प्रभाव पडून पांगळ्याला चालण्याची शक्ती मिळाली. सद्गुरु देवावर प्रगाढ निष्ठा असली की परमार्थाच्या अवघड वाटेवर चालण्याची शक्ती मिळते. मुकम करोती वाचालम पंगू लंघयते गिरीम अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही लीलया घडतात. त्या परमानंद माधवाच्या कृपेचा साक्षात अनुभव येतो. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी हा एक रोकडा अनुभव आहे. तो अनुभव कथन करणारी ही लीला आहे. धन्यवाद.